मित्रांनो आपण बघितले ऍडव्हान्टेज. आता नेक्स्ट बघू आपण डिसएडव्हान्टेज ऑफ इलेक्ट्रॉनिक बीम. डिसएडव्हान्टेज, बरोबर. डिसएडव्हान्टेज काय आहे इलेक्ट्रॉनिक बीम मशीनिंगचे? फर्स्ट डिसएडव्हान्टेज आहे तुमचं व्हेरी हाय कॉस्ट ऑफ इक्विपमेंट. फर्स्ट काय आहे व्हेरी हाय कॉस्ट ऑफ इक्विपमेंट, बरोबर. म्हणजे मित्रांनो याचं जे इक्विपमेंट आहे इलेक्ट्रिक बीम मशीनिंगचं, ते इक्विपमेंट व्हेरी कॉस्टली, म्हणून म्हटलेलं आहे व्हेरी हाय कॉस्ट ऑफ इक्विपमेंट. कॉस्टली म्हणजे जास्त खर्च लागतो. इक्विपमेंट आपल्याला खरेदी करण्यासाठी जो खर्च लागतोय तो काय जास्त आहे, म्हणून म्हटलेलं आहे व्हेरी हाय कॉस्ट ऑफ इक्विपमेंट. सेकंड ऍडव्हान्टेज बघू आपण, डिसएडव्हान्टेज बघू. मेटल रिमूवल रेट इज लो. मेटल रिमूवल रेट इज लो. म्हणजे जे मटेरियल रिमूव्ह होतंय मित्रांनो त्याचा जो रेट आहे तो काय लो आहे. म्हणजे मटेरियल रिमूव्ह काय करतो कमी करतो, बरोबर. म्हणून एक तो डिसएडव्हान्टेज झाला, बरोबर. सेकंड डिसएडव्हान्टेज बघू आपण. सेकंड, the process can be operated only in vacuum. The process can be operated only in vacuum. म्हणजे मित्रांनो ही जी प्रोसेस तुम्हाला ऑपरेट करायची ती प्रोसेस एकदम ऍटमॉस्फिअर वर आपण करू शकत नाही, बरोबर. फक्त ती प्रोसेस आपण व्हॅक्यूम चेंबर मध्येच क्रिएट करू शकतो. म्हणून म्हटलेलं द प्रोसेस कॅन बी ऑपरेटेड ओनली इन व्हॅक्यूम. म्हणजे व्हॅक्यूम मध्येच आपण ही प्रोसेस ऑपरेट करू शकतो, बरोबर. फोर्थ डिसएडव्हान्टेज बघू आपण. स्किल operator are required to operate the process. Skill operator are required skill operator are required to operate the process. Operate the process, बरोबर. मित्रांनो काय स्किल ऑपरेटर आर रिक्वायर्ड टू ऑपरेट द प्रोसेस. म्हणजे मित्रांनो जो वर्कर आहे त्याला या इलेक्ट्रिक बीम मशीनिंगचं काहीतरी नॉलेज पाहिजे, बरोबर. तरच तो ऑपरेटर, तरच तो वर्कर हे मशीन ऑपरेट करू शकतो, बरोबर. जर विदाउट स्किल आहे म्हणजे त्याला काहीच माहित नाही या मशीनिंग प्रोसेसचं, इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग प्रोसेसचं त्याला काहीच माहित नाही, काहीच नॉलेज नाही त्या मशीनिंग प्रोसेसची, तर तो वर्कर ही प्रोसेस ऑपरेट करू शकत नाही, बरोबर. म्हणून म्हटलेलं आहे स्किल ऑपरेटर आर रिक्वायर्ड टू ऑपरेट द प्रोसेस. म्हणजे ज्याला स्किल आहे या मशीनिंग प्रोसेस तोच ऑपरेटर ही प्रोसेस ऑपरेट करू शकतो. हे डिसएडव्हान्टेज आहे, बरोबर. आपण याच्यानंतर याचं पाहू ऍप्लिकेशन्स. मित्रांनो ऍप्लिकेशन मध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे तुमचं द प्रोसेस इज मेनली यूज फॉर वेल्डिंग. द प्रोसेस इज mainly used for welding. म्हणजे मित्रांनो जी वेल्डिंग प्रोसेस त्या
प्रोसेस मध्ये सुद्धा ही प्रोसेस आपण यूज करू शकतोय, बरोबर. म्हणून म्हटलेलं ऍप्लिकेशन द प्रोसेस इज मेनली यूज्ड फॉर वेल्डिंग. वेल्डिंग पण आपण या प्रोसेस या मशीनिंग प्रोसेसने करू शकतो, बरोबर. सेकंड ऍप्लिकेशन पाहू आपण. welding of connection in electronic circuit involving small and precise connection. Sorry, आपण दुसरं बघू. ऑपरेटर ऑन थिन मटेरियल लाईक ड्रिलिंग आणि स्क्रॅबिंग. मायक्रो मशीनिंग. मित्रांनो, मायक्रो मशीनिंग म्हणजे एकदम स्मॉल डायमीटर ने आपण ड्रिलिंग स्क्रायबिंग करू शकतो, बरोबर. याच्यामध्ये मायक्रो मशीनिंग ऑपरेशन्स ऑन थिन मटेरियल. ऑपरेशन्स ऑन थिन मटेरियल. ऑपरेशन ऑन थिन मटेरियल म्हणजे थिन मटेरियल जर राहिलं तर त्याच्यावर आपण ड्रिलिंग, स्क्रायबिंग एक्सेट्रा या प्रोसेस आपण काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. म्हणजे मायक्रो मशीनिंग ऑपरेशन ऑन द थिन मटेरियल लाईक ड्रिलिंग आणि स्क्रॅबिंग. म्हणजेच मायक्रो मशीनिंग म्हणजे स्मॉल डायमीटर ने आपण ड्रिलिंग आणि स्क्रॅबिंग सुद्धा या प्रोसेस मध्ये करू शकतो. म्हणून हे ऍप्लिकेशन, बरोबर. करंट ऍप्लिकेशन पाहू आपण. engraving of metals and ceramics. Engraving of materials. Engraving of metals and ceramics. म्हणजे मित्रांनो, एंग्रेविंग ऑफ मेटल्स अँड सिरेमिक्स म्हणजे एंग्रेविंग करण्यासाठी आपण मेटल्स आणि सिरेमिक याच्यावर जर आपल्याला एंग्रेविंग करायचे तर ते सुद्धा एंग्रेविंग आपण करू शकतो, बरोबर. म्हणून म्हटलेले एंग्रेविंग ऑफ मेटल्स अँड सिरेमिक्स. सेकंड ऍप्लिकेशन तुमचं प्रोड्युसिंग मेटरिंग holes in injector nozzle of diesel engine. Producing metering hole in injector nozzle of diesel engine. मित्रांनो, म्हणजे काय म्हटलेलं आहे, प्रोड्युसिंग मीटरिंग होल म्हणजे जे डिझेल इंजिन मध्ये जो इंजेक्टर इग्नाइट होतो त्याचं जे डायमीटर आहे होल, ते डायमीटर सुद्धा आपण इथे प्रोड्यूस करू शकतो, बरोबर. म्हणजे जे डायमीटर आहे होलचं ते होल आपण डिझेल इंजिन मध्ये इंजेक्टर नोझल म्हणजे तो स्पार्क इग्नाइट होतो, इंजेक्टर होतो किंवा इग्नाइट होतो, जो स्मॉल डायमीटर होल आहे ते होल सुद्धा आपण या प्रोसेस मध्ये प्रोड्यूस करू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे प्रोड्युसिंग मीटरिंग होल इन इंजेक्टर नोझल ऑफ डिझेल इंजिन, बरोबर. हे तुमचं ऍप्लिकेशन्स झालं, बरोबर. सेकंड आपण बघू कंट्रोलिंग पॅरामीटर फॉर ईव्हीएम. कंट्रोलिंग पॅरामीटर्स ऑफ ईव्हीएम.
कंट्रोलिंग पॅरामीटर्स ऑफ ईबीएम म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो दोन कंट्रोलिंग पॅरामीटर्स आहेत. एक आहे बीम करंट आणि एक आहे स्पॉट डायमीटर. फर्स्ट आहे बीम करंट आणि सेकंड आहे स्पॉट डायमीटर. बरोबर मित्रांनो, बीम करंट द बीम करंट इज डिपेंड ऑन ग्रिड व्होल्टेज. जे बीम करंट आहे ते कशावर डिपेंड आहे? ग्रिड व्होल्टेज वर डिपेंड आहे. बरोबर. इफ द ग्रिड व्होल्टेज इज मोर निगेटिव्ह, जर ग्रिड व्होल्टेज निगेटिव्ह आहे, मोर निगेटिव्ह with respect to the cathode, then the more it restrict and emission of electron. म्हणजे मित्रांनो काय आहे, ग्रिड व्होल्टेज जर मोर निगेटिव्ह आहे, ग्रिड व्होल्टेज जर निगेटिव्ह आहे रिस्पेक्ट टू कॅथोड, कॅथोड पेक्षा जर निगेटिव्ह राहिला ग्रिड व्होल्टेज, जर ते इलेक्ट्रॉन आहे बरोबर, ते काय आहे रिस्ट्रिक्ट द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन इमिशन होत आहे ते काय होईल, इलेक्ट्रॉन जेव्हा इमिशन होईल ते काय होईल, मोर इमिशन रेट होईल. बरोबर. म्हणजेच मित्रांनो तुमचा जो बीम करंट आहे तो कशावर डिपेंड आहे, ग्रिड व्होल्टेजवर. जर ग्रिड व्होल्टेज इज मोर निगेटिव्ह, जर ग्रिड व्होल्टेज जर कॅथोड पेक्षा मोर निगेटिव्ह आहे बरोबर, दो मोर निगेटिव्ह आहे, तर मग काय होईल मित्रांनो, जो इलेक्ट्रॉन आहे, जे इलेक्ट्रॉन रिस्ट्रिक्ट द एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे मोर इलेक्ट्रॉन रिस्ट्रिक्ट द एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. म्हणजे मोर इलेक्ट्रॉन काय होणार आहे, रिस्ट्रिक्ट होणार आहे. किंवा जेव्हा बीम करंट म्हणजे ग्रिड व्होल्टेज मोर निगेटिव्ह आहे कॅथोड पेक्षा, तेव्हा मोर रिस्ट्रिक्ट एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन क्रिएट होणार आहे. बरोबर. म्हणून एक बीम करंट जर आपण कंट्रोलिंग पॅरामीटर म्हणून यूज केलेलं आहे. बरोबर. म्हणजे बीम करंट कशावर डिपेंड आहे, ग्रिड व्होल्टेज. म्हणजेच बीम करंट जर आपण मिनिमाइज ठेवलं तर ग्रिड व्होल्टेज काय राहील, मिनिमाइज होईल, म्हणजे निगेटिव्ह राहील. बरोबर. ग्रिड व्होल्टेज जर बीम करंट आपण इन्क्रीज जर केलं तर बीम करंट का ग्रिड व्होल्टेज पण काय होईल, इन्क्रीज होईल. हे रिस्पेक्टिव्हली डिपेंड आहे एकमेकांच्या याच्यावर. बरोबर. म्हणून बीम करंट हे कंट्रोलिंग पॅरामीटर्स. बरोबर. सेकंड आहे स्पॉट डायमीटर. द बीम डायमीटर डिपेंड ऑन द बीम करंट. बरोबर. म्हणजे स्पॉट डायमीटर मध्ये काय आहे, जे डायमीटर आहे बीमचं ते कशावर डिपेंड आहे, बीम करंट वर आहे. बरोबर. द बीम डायमीटर डिपेंड ऑन द बीम करंट. द accelerating voltage, the magnetic length and distance between gun and the workpiece. बरोबर. म्हणजे मित्रांनो स्पॉट डायमीटर म्हणजे आपण घेणार आहे बीम डायमीटर. बीम और स्पॉट डायमीटर. म्हणजेच मित्रांनो जे बीम डायमीटर आहे तुमचं ते काय आहे, बीम करंट वर डिपेंड आहे. बरोबर. बीम करंट जर इन्क्रीज राहिला तर तुमचं डायमीटर काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर. accelerating voltage, the magnetic length and distance between gun and workpiece. म्हणजे मित्रांनो जो स्पॉट डायमीटर आहे, वर्कपीस वर जे डायमीटरचे होल क्रिएट होणार आहे ते डायमीटर कशावर डिपेंड आहे, बीम करंट. त्यानंतर मॅग्नेटिक लेन्स. मॅग्नेटिक लेन्स काय करतो, कन्वर्जेस एरिया आहे, म्हणजे तो काय करतो, एरिया काय करतो, मिनिमाइज करतो, म्हणजे प्रेशर इन्क्रीज होतं बीमचं. बरोबर. म्हणजेच बीम डायमीटर तुमचा कशावर डिपेंड आहे, बीम करंट आणि मॅग्नेटिक लेन्स आणि तुमचं डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रिक गन, जी इलेक्ट्रॉनिक गन आहे, आणि तुमचं वर्कपीस, हे जे डिस्टन्स आणि
बीम करंट, बीम मतलब करंट, आणि नंतर आहे मॅग्नेटिक लेन्स. ह्या तीन गोष्टींवर तुमचं बीम और स्पॉट डायमीटर डिपेंड आहे. बरोबर. फर्स्ट गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, फर्स्ट एलिमेंट म्हणजे बीम करंट, त्यानंतर मॅग्नेटिक लेन्स आणि डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉनिक गन आणि वर्कपीस. बरोबर. हे डिस्टन्स, हे तिसरा एलिमेंट. बरोबर. या तीन एलिमेंट वर तुमचं बीम और स्पॉट डायमीटर डिपेंड आहे. बरोबर. नेक्स्ट आपण नेक्स्ट टॉपिक बघू, डिफरन्शिएट बिटवीन ईबीएम आणि एलबीएम. हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.